आणि लाईव्ह प्रक्षेपण सुरू झालेलं आहे। पंचांना मी विनंती करतो की त्यांनी सामना चालू करायचा आहे, सुरू करायचा आहे। पहिलं षटक घेऊन येत आहे गोलंदाज नेम जय हनुमान 11 संघाचा 12वा खेळाडू कृपया समालोचन कक्षात पाठवायचा आहे। पप्या खडके पहिलं षटक घेऊन येतोय जय हनुमान संघाकडून, मोहाची वाडी एंड कडून आणि सामना करणारे कमलाकर घाटे। पाहूया, लेग साइडला मारण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र प्रयत्न फसतोय, कुठलाही संपर्क नाहीये, निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलंय ते पप्या या गोलंदाजाला। कृपया समालोचन कक्षा समोरून बाजूला व्हायचंय खेळाडूंनी। इथे मात्र दुसऱ्या चेंडूवरती एक धाव मिळते कमलाकर घाटे यांना आणि खेळाडूंनी कृपया बसून घ्यायचंय, कोणी उभे राहू नका। आणि कमलाकर यांच्या बॅट मधून हा खणखणीत चौकार आलेला आहे। धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 धावांवरती। 4 चेंडूंचा खेळ झालाय। गोलंदाजी मार्कवरती पप्या चांगली गोलंदाजी करतोय आणि तब्बल 6 धावा खर्च केलेल्या आहेत। पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती एक, तिसऱ्या चेंडूवरती एक आणि चौथ्या चेंडूवर चौकार घेतला। इथे मात्र उडवलाय चेंडू, लॉंग ऑफच्या दिशेने, लॉंग ऑनच्या दिशेने जातो चेंडू, सीमा पार, पंचांचा इशारा येतोय, हा चौकार। 50+ मास्टर 11 संघाकडून प्रथम फलंदाजीसाठी कमलाकर घाटे यांची जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते। बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 चौकार त्यांनी लगावलेत आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 धावांवरती। गोलंदाज पप्या लो फुल टॉस, परंतु त्याला इथे देखील पाठवलाय, सीमा रेषेच्या बाहेर जातोय हा खणखणी चौकार। चौकारांची हॅट्रिक मारतोय कमलाकर घाटे। धावसंख्या जाऊन पोहोचली आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावांवरती। दुसरं षटक घेऊन येतोय जय हनुमान संघाकडून स्वतः संघ नायक निखिल खरात। चांगली गोलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध असलेला निखिल आपल्या संघासाठी कशा प्रकारे भेदक गोलंदाजी करतो पाहूया पुढचा षटक। आणि फाईन लेगच्या दिशेने फटका मारलाय बाबानी याने, जातोय चेंडू सीमा बार, हा अजून एक खणखणीत चौकार। उत्तम अशी फलंदाजी करताना बाबन चांगलं योगदान देतोय आपल्या संघासाठी आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1.1 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 धावांवर। तब्बल 18 धावा जोडल्या त्या मास्टर 11 संघाने।
सुंदर अशी फलंदाजी. कमलाकर वैयक्तिक 13 धावसंख्येवर खेळतात. 5 चेंडूंचा सामना केलाय, तर बबन यांनी 2 चेंडूंचा सामना करून तब्बल 5 धावा जोडल्यात ते आपल्या संघासाठी आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 धावांवरती मास्टर 11 संघाची. चांगला चुरशीचा सामना पाहायला मिळतो आपल्याला. 40+50+ मास्टर 11 वर्सेस जय हनुमान. दुसरं षटक प्रगतीपथावर. निखिल गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. इथे मात्र निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलंय निखिल याला. सूझबूझ की गोलंदाजी बोलू शकतो आपण निखिल याची. स्वतः संघ नायक आहे, कर्णधार आहे, त्याला माहिती आहे कशा प्रकारे खेळ चालवायचा आहे, ही मॅच कशी चालवायची. इथे मात्र कट केलाय, चेंडू ट्रॅव्हल होतोय, थर्ड मॅनच्या स्लिप मधून जातोय, सीमा पार, चौकार भावनच्या बॅट मधून आलाय हा. तीन चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 22 धावा. इथे कट करण्याचा प्रयत्न होता. फलंदाज पंचांकडे वाईटचा दाद मागताना, परंतु दाद फेटाळतात. पुन्हा कटवण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र केवळ एकच धाव मिळते बबन यांना. धावसंख्येत बदल होतोय, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 धावांवरती. दुसरं षटक प्रगतीपथावर. सुंदर गोलंदाजी निखिल याच्या गोलंदाजी माध्यमातून पाहायला मिळते आपल्याला. इथे कट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. निर्धाव चेंडू. षटक समाप्त होतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली होती 23 धावांवरती. बिनबाद. भावेश भागीत यांनी जर का कॅच पकडली तर कुणाल डायरे यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. आता सर्व लक्ष असणार आहे ते भावेश भागीत याच्यावरती. आणि तिसरं षटक वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज. गोलंदाज नेम सांगायचा आहे, संदेश. कृपया जय हनुमान संघाचा 12वा खेळाडू असेल तर त्याने समालोचन कक्षात यायचंय. चांगली खेळी पाहायला मिळते मास्टर 11 संघाकडून आपल्याला. इथे कट करण्याचा प्रयत्न होता, गुड लेंथ वरती चेंडू होता, त्याचा चांगला समाचार घेता आला नाही आणि निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलंय ते. संदेश आला. तिसरं षटक प्रगतीपथावरती. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय निखिल खरात, कर्णधार जय हनुमान संघाचा. आपटला होता चेंडू. इथे दाद मागतायत पंचांकडे, दाद आणि पंचांचा इशारा आउटचा. बाद होतोय बबन, तंबू मध्ये परततोय. आणि 30 सेकंदाच्या आतमध्ये 30 यार्ड सर्कल मध्ये पोहोचायचं फलंदाजांनी. हा सर्वांसाठी नियम असणार आहे, अन्यथा पेनलाइज केलं जाईल त्यांना. इथे टायमर लावलेला आहे समालोचन कक्षामध्ये. चांगली फलंदाजी करून बाद झालाय. तंबू मध्ये माघारी परततोय बबन. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय मुन्ना. तेवीस धावांवरती धावसंख्या स्थिरावली आहे. 40+50+ मास्टर 11 संघाची. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. संदेशची उत्तम अशी गोलंदाजी. तिसरा चेंडू लेग साइडला फिरकावलाय. चेंडू पाहूया जातोय का सीमा पार. इथे मात्र खूप मोठा चेस केला होता क्षेत्ररक्षकाने, परंतु चेंडू तो सीमा पार. मिळतोय चौकार. 4 धावांनी
धावसंख्येत भर पडते, धावसंख्या जाऊन पोहोचते 27 धावांवरती. चांगली गोलंदाजी चालू होती संदेशची, मात्र इथे काहीसा खराब चेंडू टाकला आणि त्या चेंडूचा समाचार घेतला फलंदाज मुन्ना याने. इथे मात्र खोलवर टाकला होता चेंडू, केवळ एक धाव घेऊन संतुष्ट होत आहेत मुन्ना. धावसंख्येत बदल होतोय, धावसंख्या जाऊन पोहोचली होती 28 धावांवरती. तिसरं षटक प्रगतीपथावर, 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. जर का अली लाईव्ह मॅच पाहत असतील तर कृपया त्यांनी कोतवालवाडी मैदानामध्ये दाखल व्हायचंय, समालोचन कक्षामध्ये त्यांनी यायचंय. इथे लेग साइडला मारण्याचा प्रयत्न होता कमलाकर यांचा, प्रयत्न फसतोय. निर्धाव चेंडू, चांगला कमबॅक संदेश याचा. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसऱ्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर एक धाव देऊन निर्धाव चेंडू टाकण्यात यश आले ते संदेश याला. उडवलाय चेंडू, फाईन लेगच्या दिशेने जातोय चेंडू, सीमा पार. हा कमलाकरच्या बॅट मधून आलाय खणखणीत चौकार. धावसंख्या जाऊन तब्बल पोहोचली आहे ती 32 धावांवरती. मास्टर 11 40+ 50+ मास्टर 11 संघाकडून जबरदस्त तडाखेबाज अशी फलंदाजी करतायत कमलाकर घाटे. 8 चेंडूंचा सामना केलाय, 17 वैयक्तिक धावा जोडल्यात त्यांनी आपल्या संघासाठी. सम्राट प्रीमियर लीग 2026 पर्व 4 मध्ये आपण हा पाहतोय 4था सामना. अली तुझी इथे यायची वेळ झाली तरी तू येत नाहीयेस. आणि आपण समालोचन कक्षामध्ये अली याचं स्वागत करतोय. खूप सुंदर असं समालोचन करतो तो. आणि पुढील आवाज आपण ऐकणार होतो अलीचा. पुढील समालोचन करणारे अली. यस, थँक्यू. हो, थोडेसे यष्टीस चुकी करत असताना चौकार आलाय लेग पायच्या स्वरूपामध्ये. बत्तीस धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 36 माफी असावी, 36 धावा धाव फलकावरती. एक बॉल 36 धावा धाव फलकावरती. ओहो, चांगला चेंडू पाहायला भेटतोय. निर्धाव चेंडूची सांगता 2 चेंडू 36 धावा धाव फलकावरती. कमबॅक करत असताना निखिल. ओहो, पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला भेटतोय. निखिल हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असताना 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 36 धावा धाव फलकावरती लागले गेले. ओहो, पुन्हा एकदा चांगला चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक तिथं जत करताय. परंतु आणि इथं मात्र थोडीशी फंबल पाहायला भेटते. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 38 धावा धाव फलकावरती. 4 चेंडू आणि 38 धावा धाव फलकावरती लागले गेले. थोडेसे क्षेत्ररक्षक फंबल राहिले. ओहो, पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला भेटतोय. निखिल हा गोलंदाज 38 धावा धाव फलकावरती. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 38 धावा धाव फलकावरती. आणि इथं मात्र घडलं काय, नक्कीच कदाचित डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाज माघारी आला असता. 39 धावा धाव फलकावरती लागले गेले. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 39 धावा धाव फलकावरती लागले गेले.
धावा फलकावरती 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. चला थोडासा स्पीड अप करायचा, अजिबात विलंब नको. चला टीम मीटिंग नकोय. खरं तर भरपूर उशीर झालेला आहे या मॅचला. ओहो, चांगला फटका पाहायला भेटतोय. 43 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 43 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. ओहो, चांगला फटका, परंतु तिथं क्षेत्ररक्षक सोबत जज करताय, फेकी करतायत. त्यापूर्वी एक धाव चोरण्यामध्ये यशस्वी. 44 धावा फलकावरती लागले गेले. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. शेवटचे अजूनही 2 महत्वपूर्ण चेंडू शिल्लक आहे. एखादा मोठा फटका येणार का? 2 महत्वपूर्ण चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 44 धावा फलकावरती. निश्चित चांगला चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटतंय. 5 चेंडू आणि 45 धावा फलकावरती लागले गेल्यात. शेवटचा अंतिम आणि महत्वपूर्ण चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू खर्च केलेत आणि अवघ्या 6 धावा खर्च केले वैभवनं. ओहो, डॉट बॉल. 6 चेंडू टाकलेत आणि अवघ्या 6 धावा खर्च केलेत. तो गोलंदाज वैभव नाईक अफलातून षटक राहिलाय. पंचेचाळीस धावा झालेत आणि 46 धावा पाहिजेत. हॅलो 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 पठाण ब्रदर्स.
खर तर या स्पर्धेला ना खूप उशीर झालता, असं वाटलं नव्हतं का? सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालेत. वैभव आणि त्याच्या सोबतीनं निखिल. वैभव आणि निखिल सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालेत. 46 धावांची गरज आहे. 40-50 प्लस मास्टर आपला 12वा प्रतिनिधी पाठवायचा आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाला तो म्हणजे सुरेश. आपण पाहत आहेत पॉवर प्लेचा पहिला गोलंदाज वापरला तो सुरेश आणि त्याला पेस करते ते म्हणजे निखिल. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. हो सर्वात मोठा मासा गडाला लागलाय. ज्याच्याकडनं अपेक्षा होते तोच मात्र खाली हात परतलाय. निखिल बॅट पवेले झटका क्रमांक पहिला ठोक डीजे. झटका क्रमांक पहिला बसतोय. निखिल बिना खाता उघडलाय, माघारी परतला, स्वस्त मध्ये परतलाय निखिल. नेक्स्ट फलंदाज तम्मा. उमर वॉरियर्स दिस इज अ टॉस विन. नेक्स्ट फलंदाज त्याच्या आतमध्ये रवाना झालाय तम्मा अर्थातच हनुमंत. कमालीची गोलंदाजी टाकत असताना सुरेश अफलातून षटक. पहिल्या चेंडूवरती महत्वपूर्ण धक्का मिळाला. ओहो चांगला फटका. बॉल चाललाय सीमारेषा पार. रन्स मिळतील 4 चौकार. जसा तम्मा गेला तसाच. लाईव्ह में हेलो आपण पाहतायत विकेट आलाय माघारी. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती तम्माने लगावलेला चौकार आणि तिसऱ्या चेंडूवरती देखील तम्माला परतवलाय. जसं तसा उत्तर दिला सुरेशनं. अफलातून गोलंदाजी. चार धावा फलकावरती. नेक्स्ट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय वैभव आणि वैभवचा साज मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. एकीकडे वैभव नाही तर दुसरीकडे वैभव भागी.
सध्याच्या घडीला दोन्ही वैभव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना 4 धावा फलकावरती लागले गेले. ते 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. ओहो चांगला फटका. बॉल चला अगदी जमीनला दन 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 करत सीमा रेषा पार. रन्स मिळतील 4. जसा वैभव आलाय तसाच बॉलला माघारी पाठवलाय. चांगला फटका. आपण पाहतात बॉल झालाय सीमारेषा पार चौकार आलाय. 12 धावा फलकावरती. 5 चेंडू आणि 12 धावा. व्हाईट बॉल. पंचांचा इशारा आला. व्हाईट बॉल. 13 धावा फलकावरती. 5 चेंडू 13 धावा. सहा चेंडू आणि 14 धावा. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 14 धावा फलकावरती लागले गेलेत. चौदा धावा फलकावरती लागले गेलेत. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 महत्वपूर्ण विकेट माघारी आले. कमालीच्या बॉलर्स नेम कमलाकर घाटे खांडा एक्सप्रेस. 14 धावा फलकावरती. चला स्पीडअप करायचा पंच. त्यांना सांगा थोडस स्पीडअप करा. उशीर झालाय सामन्यांना. चौथा धावा फलकावरती. चला स्पीडअप करायचं आहे. ओहो चांगला चेंडू वाला भेटतोय. 14 धावा फलकावरती. ओहो चांगला फटका. बॉल होता हवेमध्ये. तुतू मेमेच्या नादामध्ये.
दोन चेंडू आणि 15 दोन चेंडू 15 धावा. कमिटीचा एक मुलगा इथं पाठवायचा प्लीज. एक जण इथे या ना. 15 धावा फलकावरती लागले गेले. ए आली अलीबाई इथे ये जरा. ओहो काय फटका मारलाय. बॉल चाललाय सीमा रेषा पार. वैभवच्या बॅट मधून आलेला हा देख ना फटका चौकार. एकोणीसावा धाव फलकावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 19वा धाव फलकावरती. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. कमलाकर नाईक घाटे. पुन्हा एकदा चांगला फटका. कव्हरच्या दिशेने उडलेला फटका. बॉल चाललाय सीमा रेषा पार चौकार. आता मात्र धक्का बसतोय वैभवच्या स्वरूपामध्ये. वैभव बॅट टू द पवेलियन. झटका क्रमांक 3. टायमर देखील चालू झालाय. 30 20 वैभव भागीतसाठी सुवर्ण संधी लागली गेली. वैभव भागीतने जर की त्याचा स्वतःचा विकेट टाकला तर 500 रुपये. 23 धावा फलकावरती. वैभव देखील माघारी परतला. एक वैभव माघारी परतला आणि एक वैभव मैदानामध्ये अजूनही उभा आहे. राईटी परतलाय आणि लेफ्टी अजूनही मैदानाच्या आतमध्ये. तेवीस धावा फलकावरती लागले गेलेत. सुमित साताडेकर वैभवची जागा घेण्यासाठी सज्ज झालाय. न्यू बॅटर सुमित. बॉलर्स नेम नेक्स्ट गोलंदाज वापरचा निनाद. अफलातून गोलंदाज. 23 धावा फलकावरती. एक धाव चोरण्यामध्ये यशस्वी. 24 धावा फलकावरती लागले गेलेत. एक चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 24 धावा फलकावरती.
24 धावा फलकावरती. त्याला स्पीड अप करायचं आहे. ओहो चांगला फटका. सुमितच्या बॅट मध्ये आलेला हा तडाका. बॉल चालला सीमारेषा पार. षटकार. 30 धावा फलकावरती लागले गेलेत. 30 धावा. 2 चेंडू आणि 30 धावा फलकावरती. येणारे 16 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. तीस धावा फलकावरती. चला चेंडू काय नसेल तर पुरवायचा आहे पण थोडासा स्पीड अप करायचा आहे. चेंडू भेटलाय. 30 धावा फलकावरती. ओहो बॉल होता प्लॉट मध्ये. त्याला पाठवला समोरच्या प्लॉट मध्ये. षटकार. बॅक टू बॅक षटकार आपण पाहताय सुमितच्या बॅट मधून. 36 धावा फलकावरती. या स्पर्धेतील पहिली षटकार हॅट्रिक कंप्लीट होणार का? पहिली षटकार हॅट्रिक होणार का? ओहो चांगला चेंडू पाहायला भेटतोय. सदतीस धावा फलकावरती. सदतीस धावा फलकावरती. येणारे 14 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. ओहो चांगला बॉल. चांगला चेंडू पाहायला भेटतोय. पाच चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 37 धावा फलकावरती. अडतीस धावा फलकावरती लागले गेले. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 38 धावा फलकावरती. येणारे 12 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. 12-8 असं समीकरण. हेलो हेलो माहिती. हेलो 40 धावा फलकावरती लागले गेलेत. ओहो चांगला फटका होता.
41 धावा फलकावरती. येणारे 10 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. येणारे 10 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. ओहो चांगला फटका. विजय षटकार आपल्याला पाहायला भेटतोय सुमित साताडेकर यांच्या बॅट मधून.